आज आपण शब्दाच्या जाती या जातीमधली दुसरी जात बघणार आहोत, सर्वनाम. बरोबर. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता हे तर आपल्याला समजलं की जे नामाऐवजी येतात त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे कसं? उदाहरण बघा, श्याम श्याम आंबा खातो. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये श्याम आंबा खातो, तर या श्याम हे काय आहे? या वाक्यातलं नाम आहे. तर हे नाम आपण काढून इथे सर्वनाम टाकू शकतो. तो आंबा खातो. बरोबर आहे. म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तर इथे नाम आहे श्याम आणि श्यामच्या जागी आपण सर्वनाम वापरलंय तो. ठीक आहे. तो आंबा खातो. बघा, उदाहरण काय सांगायला इथं की त्याने, त्याला, हे, ह्या, जो, त्याचा, मी, जी, जे, ज्या, आम्ही, तू, कोण, तुम्ही, ते, तो, ते, आपण, त्या, हा, ही आणि स्वतः. हे जे शब्द आहेत तर हे शक्यतोवर नामाच्या जागी येतात आणि यांना सर्वनाम असे आपण म्हणू शकतो किंवा म्हणतोच. तर हे शब्द ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणी आपण त्यांना सर्वनाम असं म्हणायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वनाम आहे? आताच आपण बघितलं होतं. बघा, खेळणे हे सर्वनाम नाही आहे. सुंदर हे सुद्धा सर्वनाम नाही आहे. धावणे हे सुद्धा सर्वनाम नाही आहे. ती हे सर्वनाम आहे. या ठिकाणी वाक्यामध्ये पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे, ती. है ना?